नमस्कार. स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणामध्ये मी राहुल गोस्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या आधीच्या 7 वेगवेगळ्या सत्रांमध्ये आपण 7 वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली, ज्यामध्ये उद्योगाची संकल्पना शोधणे, संकल्पनेची समीक्षा करणे, मार्केट सेगमेंट ओळखणे, मार्केटची साईज काढणे, त्यानंतर उद्योग जगतातील वातावरण ओळखणे, स्पर्धात्मक सरशी कशी करावी याविषयी आपण माहिती घेतली. आणि या आधीच्या सत्रामध्ये आपण उद्योगाचं कायदेशीर स्वरूप काय असतं तर त्याविषयी आपण माहिती घेतली. आता आपण या सत्रामध्ये उद्योगाचे कायदेशीर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आधीच्या सत्रातली कृती केलीच असेल नक्की, ज्यामध्ये आपल्याला तुम्हाला कुठल्या कायदेशीर स्वरूपामध्ये उद्योगाचं स्वरूप बसवायचं आहे, जे म्हणजे प्रोप्रायटरशिप आहे किंवा पार्टनरशिप आहे किंवा LLP आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा 1% कंपनी आहे. तर यापैकी तुम्हाला कुठल्या एक लीगल स्ट्रक्चरमध्ये जायचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच वर्कआउट जे आहे केलं असेल. तर आज आपण बघूया या सत्रामध्ये की आपल्याला कुठल्या प्रत्येक जे एंटिटी आहे ते कशा पद्धतीने रजिस्टर करायचे आहे. यामध्ये पहिले आपण घेऊया की सोल प्रोप्रायटरशिप जे आहे. तर सोल प्रोप्रायटरशिपमध्ये बेसिकली ही 1% कंपनीसारखीच असते आणि मात्र याला कंपनीचा दर्जा नसतो. हे एक एंटरप्राइजेस फॉर्मॅटमध्ये येतं. तर याचं रजिस्ट्रेशनसाठी बेसिकली ज्या व्यक्तीच्या नावाने किंवा ज्या व्यक्तीच्या पॅन कार्डवर आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत त्याचं KYC डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, रेसिडेन्शियल प्रूफ जे आहे त्याचे डिटेल्स आपल्याला लागत असतात, रजिस्ट्रेशनसाठी लागत असतात. महाराष्ट्रामध्ये एंटरप्राइजेस रजिस्टर करण्यासाठी आपलेसरकार.com म्हणून आहे. त्यावर तुम्ही जाऊन जे प्रोप्रायटरशिप जे आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन हे करू शकतात. किंवा तुम्हाला कुठलाही एक ॲडव्होकेट आहेत किंवा CA आहेत तर त्यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही प्रोप्रायटरशिप ही रजिस्टर करू शकतात. लागणारे डॉक्युमेंट्स जसं मी तुम्हाला सांगितलं की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इतर कुठलं तुमचं रेसिडेन्शियल किंवा इतर काही प्रूफ्स आहेत, फोटोग्राफ्स तुम्हाला लागत असतात आणि त्याचं तुमचं रजिस्ट्रेशन हे होत असतं. सेम या फॉर्मॅटमध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करावं लागतं. तुम्ही एखादं एक छानसं नाव तुम्ही तुमच्या उद्योगाला देऊ शकतात आणि त्या नावाने तुम्ही करंट अकाउंट जे आहे हे बँकेमध्ये ओपन करू शकतात. तर तुम्हाला ते नाव कसं सुचवायचं, एक जसं तुमच्या उद्योगाशी एक साजेचं नाव असेल, तुम्ही हॉटेलमध्ये असाल तर त्या हॉटेलच्या एखादं रिलेटेड काहीतरी एक चांगलं नाव आहे हे तुम्ही एक सिलेक्ट करून तुम्ही त्या अकाउंट त्या नावाने, ज्या नावाने तुम्ही उद्योग चालवणार आहात त्या नावाने तुम्ही बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करू शकता. नॉर्मली ज्या बँकेत तुमचं ऑलरेडी सेविंग्ज अकाउंट असेल तर त्याच बँकेत तुम्ही करंट अकाउंट ओपन केलं तर एक चांगलं तुम्हाला हेल्प जी आहे ही बँकेकडून तुम्हाला होत असते. यामध्ये ज्यावेळी तुम्हाला डॉक्युमेंट्स आहे, KYC डॉक्युमेंट्स वगैरे आहेत तर ते तुम्हाला सबमिट करावं लागतात बँकेमध्ये. त्या बँकेचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो, त्याच्याबरोबर फोटोग्राफ्स आहेत आणि KYC डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला डिटेल्स जे आहे ते शेअर करावे लागतात. त्यानंतर तुमच्या उद्योगाची जी माहिती आहे ती सर्व माहिती त्यांना द्यावी लागते. कुठल्या तुम्ही सेवा देणार आहात, कुठलं उत्पादनं तुम्ही देणार आहात तर त्याविषयीची सगळी माहिती जी आहे ही बँकेकडे तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर बँक तुमच्या उद्योगाच्या ठिकाणी येऊन व्हेरिफिकेशन करते आणि एक म्हणजे तुमचं जागा जी आहे त्याबद्दल ते व्हिजिट करायला येतात आणि ते व्हिजिट झाल्यानंतर ते ॲप्रुव्हल हे करून करंट अकाउंट जे आहे हे ओपन करत असतात. याच्याबरोबरच तुम्हाला MSMEचं एक उद्यम सर्टिफिकेट येतं, तर ते उद्यम सर्टिफिकेटची गरज असते आणि GST नंबर हा कंपल्सरी आहे, तर GST नंबर तुम्हाला काढून घेता येतं. तर ही 3-4 डॉक्युमेंट्स काढले तर तुमचं जे काही एक उद्योगाचं एक बेसिक फ्रेमवर्क आहे हे रेडी होतं आणि प्रोप्रायटरशिप तुम्ही त्या निमित्त एक वर्कआउट जे आहे हे सुरू करू शकता. तुमचा बिझनेस जो आहे हा सुरू करू शकता. तर याचे काय फायदे तोटे आहे हे आपण मागच्या सत्रामध्ये बघितलंच आहे. या सत्रामध्ये आपण फक्त तांत्रिक माहिती जी आहे की कशा पद्धतीने काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि कुठलं एंटिटी जी आहे ही कशा पद्धतीने रजिस्टर केली जातात. तर हे होतं सोल प्रोप्रायटरशिपच्या बाबतीमध्ये. त्यानंतर आपल्याला जनरल पार्टनरशिपमध्ये जायचं असेल, एक पार्टनरशिप फर्म तुम्हाला तयार करायची असेल, एक तुमचे 3-4-5 पार्टनर्स मिळून तुम्ही काही सुरुवात करणार असाल तर त्याच्यासाठी मग तुम्हाला पार्टनरशिप फर्म जी आहे ही रजिस्टर करावी लागते. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी पार्टनरशिप डीड तयार करावं लागतं, जे बेसिकली त्याच्यासाठी तुम्हाला CA किंवा ॲडव्होकेट हे तुम्हाला मदत करत असतात. त्यानंतर त्या डीडला रजिस्टर करावं लागतं, ज्यामध्ये तुमच्या कंपनीचं एक नाव तुम्ही सगळ्यांनी मिळून जितके पार्टनर आहेत तर त्यांनी मिळून ते नाव सुचवायचं असतं आणि त्या नावाने त्या डीडमध्ये ते हे मेन्शन करावं लागतं. त्यानंतर तुमचं प्रत्येक पार्टनरचं किती कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्याची माहिती जी आहे ही या डीडमध्ये
लिहिली जाते. समजा एक 5 लाखाचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही 5 पार्टनर आहात, तर प्रत्येक पार्टनरने 1-1 लाख रुपये गुंतवले आहेत, तर म्हणजे एक 20% रक्कम प्रत्येकाने गुंतवली आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ही त्या डीडमध्ये लिहायची असते. त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग कशा पद्धतीने घेणार आहात त्याच्याबद्दलची माहिती, म्हणजे प्रत्येक पार्टनरला किती प्रॉफिट शेअरिंग मिळेल त्याची माहिती जी आहे ही डीडमध्ये मेन्शन केली जाते. त्यानंतर ड्युटीज आणि पॉवर्स, म्हणजे प्रत्येक पार्टनरचं काय काम असेल, त्याचा काय रोल असेल, त्याला काय काम करायचं आहे, तर त्याच्याबद्दलची सर्व क्लिअर माहिती जी आहे ही पार्टनरशिप डीडमध्ये लिहिली जाते, की जेणेकरून काही डिस्प्यूट जे आहे हे भविष्यामध्ये क्रिएट होऊ नये. त्यानंतर बिझनेसचं नेचर काय आहे, म्हणजे कशा पद्धतीचा कुठला बिझनेस तुम्ही करत आहात, तर त्याच्या प्रोडक्ट सर्व्हिसेसबद्दलची एक बेसिक माहिती जी आहे ही डीडमध्ये मेन्शन केली जाते. आणि प्लेस ऑफ बिझनेस, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बिझनेस करत आहात तर त्या एक शॉप असेल किंवा तुमचं काही एक प्रोडक्शनचं युनिट असेल, तर त्याबद्दलची सर्व माहिती जी आहे हे त्या जागेची माहिती ही डीडमध्ये मेन्शन केली जाते. डीड रजिस्ट्रेशनचे बेनिफिट असे होतात की काही भविष्यात अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम झाले, तर ते एक रिझॉल्व करण्यासाठी त्या डीडचा जो बेस आहे एक विटनेस म्हणून हा यूज केला जातो. आणि टॅक्स बेनिफिटसुद्धा या डीडच्या माध्यमातून मिळत असतात, तर त्याचाही उपयोग होत असतो. त्यामुळे आपले जो बिझनेस आहे त्याला तुम्ही जेवढं कागदोपत्री एक स्ट्रॉंग कराल, तर तेवढा एक चांगला बेनिफिट जो आहे हा आपल्याला मिळत असतो. तर ही एक जनरल पार्टनरशिप आहे, जिथे अनेक काही पार्टनर एकत्र मिळून ही फर्म जी आहे ही रजिस्टर करत असतात आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये होत असतो. तिसरं आहे जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये बेसिकली सर्वात आधी DIN घ्यावा लागतो. DIN म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतात त्याला. पार्टनरचा जेवढे मेंबर्स असतील तर त्यांचा DIN नंबर प्रत्येकाचा असतो. त्यानंतर प्रत्येक डायरेक्टरचा हा DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर म्हणतात त्याला. तर DSC एक रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. त्यानंतर मग ROCमध्ये आपल्याला फाईल जे काय कंपनीचं नाव आहे तर त्याचं फायलिंग जे आहे, नावाचं फायलिंग म्हणजे नाव रजिस्टर करावं लागतं. त्याला कंप्लायन्स ROC म्हणतात. त्या ROC फायलिंग जे आहे हे करावं लागतं. त्यानंतर मग MOA म्हणजे मेमोरंडम ऑफ आर्टिकल. तर मेमोरंडम ऑफ आर्टिकलमध्ये बेसिकली तुम्ही काय कामं करणार आहात तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे आणि शेअरिंग वगैरे आहे त्याची माहिती जी आहे ही MOAमध्ये दिली जाते. त्यानंतर आर्टिकल ऑफ असोसिएशन, तर याच्यामध्ये बेसिकली कंपनीच्या वर्कआउट्सबद्दल माहिती दिली जाते. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ROCचे हे सबमिशन करावं लागतं. तर अशा एक 5 ते 6 स्टेप्समध्ये जे आहे हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे ही रजिस्टर होत असते. सेम फॉर्मॅट जो आहे हा LLPचाही असतो. LLPच्या रजिस्ट्रेशनमध्येही डायरेक्ट आयडेंटिफिकेशन नंबर प्रत्येक पार्टनरचे काढले जातात. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर काढले जाते, त्याचं रजिस्ट्रेशन होतं. त्यानंतर कंपनीचं नाव जे आहे हे रजिस्टर होतं. त्यानंतर इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट जे आहे हे ROCमध्ये सबमिशन होतं आणि त्याचं LLP ॲग्रीमेंटचा एक ड्राफ्ट तयार केला जातो. जसं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये MOA आणि AOA होते, तर LLPमध्ये तसं न राहता फक्त एक LLP ॲग्रीमेंट असतं, ज्याच्यामध्ये पार्टनर्सच्या बेसिकली लायबिलिटीज काय आहेत त्याची माहिती आणि पार्टनर्सच्या राईट्स आणि ड्युटीजची माहिती जी आहे ही त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केली जाते. आणि त्यानंतर सर्वात शेवटी जे आहे डीड जे आहे हे तयार होतं, ॲग्रीमेंट डीड जे आहे तयार होतं आणि ते ROCला सबमिशन करावं लागतं. तर अशा पद्धतीने एक 5 ते 6 सेम प्रोसेस मध्ये LLPसुद्धा रजिस्टर होत असते. त्यानंतर आपल्याला जर समजा जसं कंपनी रजिस्टर केलं, आता तुम्ही म्हणा की कंपनी रजिस्ट्रेशनचा आणि याचा काय बेनिफिट मिळेल, तर कंपनी रजिस्ट्रेशनमध्ये बेसिकली काय होतं की राईट्स तुम्हाला खूप चांगले मिळतात, जे पार्टनरशिप आणि प्रोप्रायटरशिपमध्ये मिळत नाही. त्यानंतर त्याचे बेनिफिट्स भरपूर आहेत, त्याचा तुम्ही फायदा उचलू शकतात. बरेचसे प्रिव्हिलेजेस आहेत त्याचा फायदा उचलू शकतात आणि CA-CSची हेल्प मिळत असते. तर बरेचसे एक बेनिफिट्स जे आहेत ते इन्व्हेस्टर अप्रोच करतात, जे प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिपमध्ये एक पॉसिबल नाही होत. तर इन्व्हेस्टर्सला तुम्ही अप्रोच करून तुम्ही त्यांची संख्यासुद्धा, पार्टनर्सची संख्यासुद्धा वाढवू शकता किंवा इन्व्हेस्टर्सला तुम्ही ऑनबोर्ड घेऊ शकता किंवा इतर काही मेंबर्सला तुम्ही जे तुमच्या उद्योगाशी रिलेटेड आहेत त्यांनासुद्धा तुम्ही ऑनबोर्ड हे घेऊ शकत असतात. तर हे बरेचसे बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये कंपनी रजिस्ट्रेशन केल्याने मिळत असतात. तर आता आपण बघूया की प्रत्येक जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, तर त्याचं एक बेसिक अजून इन डिटेल काय आपल्याला करता येईल, काय काय डिटेल्स आहेत ते आपल्याला मी तुम्हाला शेअर करतो. बेसिक याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आहे, जे आपल्याला ऑप्टन करावं लागतं. हे MCAकडनं मिळतं, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडनं हे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळत असतं. एक साधारण 1500 ते 2000 रुपये चार्जेस जे आहेत हे आपल्याला पे करावं लागतं. यात बेसिक जे आहे 2 प्रकारचे डिजिटल सिग्नेचर असं, एक क्लास 2 आणि एक क्लास 3.
तर क्लास 2 सिग्नेचर जी असते ही बेसिकली फॉर्म फायलिंग करण्यासाठी किंवा इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी, त्यानंतर कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा वॅट GST वगैरे जे आहे तर हे फायलिंग करण्यासाठी क्लास 2 सिग्नेचरचा वापर केला जातो. आणि हे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला www.mca.gov.in या वेबसाईटवर तुम्ही हे क्लास 2 रजिस्ट्रेशन करू शकता. सेम तुम्हाला क्लास 3 रजिस्ट्रेशन जे आहे हे करावं लागतं, ज्यामध्ये डॉक्युमेंट फायलिंग करणे किंवा टेंडरिंगसाठी अप्लाय करणे किंवा सप्लायर रजिस्ट्रेशन म्हणून अप्लाय करणे, कॉन्ट्रॅक्टसाठी डाउनलोड करणे किंवा सबमिशन तुम्हाला काही करायचं असेल, लिमिटेड कंपनीचं सबमिशन आहे, तर अशा काही वेगवेगळ्या कामांसाठी क्लास 3 सिग्नेचर जी आहे ही वापरली जाते. तर डिजिटल सिग्नेचर काढणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक पार्टनरचं डिजिटल सिग्नेचर जे आहे हे रजिस्टर करावे लागतं. त्यानंतर डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, ज्याला DIN नंबर असं म्हणतात. तर DIN नंबरसाठी आपल्याला DIR3 हा फॉर्म जो आहे हा सबमिट करावा लागतो, जो तुम्हाला mca.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल किंवा तुम्ही CAची मदतसुद्धा यामध्ये घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे की INC1 म्हणजे कंपनी नेम ॲप्लिकेशन जे आहे, त्याच्यासाठी INC1 हा फॉर्म असतो. याच्यामध्ये बेसिकली आपण एक 6 मॅक्सिमम अल्टरनेटिव्ह आपण देऊ शकतो आणि त्याच्यातलं जे अवेलेबल असतात ते नाव आपल्या कंपनीला रजिस्टर केलं जातं. याच्यामध्ये जर समजा तुम्ही काही असे वर्ड्स वापरले की जसं इन्शुरन्स आहे, बँकिंग किंवा स्टॉक मार्केट वगैरे आहे, तर अशावेळी मग त्या वेगवेगळ्या त्यांचं ॲप्रुव्हल जे आहे ते तर आपल्याला रेग्युलेटरी ऑथॉरिटी जे असतात तर त्यांच्याकडनं हे ॲप्रुव्हल्स घ्यावे लागतात. जसं फॉर एक्झाम्पल इन्शुरन्ससाठी आपल्याला IRDAकडनं ॲप्रुव्हल घ्यावं लागतं. स्टॉक ब्रोकिंग वगैरे असेल तर त्याच्यासाठी SEBीकडनं ॲप्रुव्हल घ्यावं लागतं. इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस असेल तर त्याच्यासाठी RBIकडनं ॲप्रुव्हल जे आहे हे घ्यावं लागत असतं. त्यानंतर मग पुढचे डॉक्युमेंट्स असतात, जसं इनकॉर्पोरेशनसाठी INC7 फॉर्म फिलअप करावा लागतो. डायरेक्टरचं अपॉइंटमेंट करायची असेल तुम्हाला तर त्यासाठी DIR12 फॉर्म असतो, तो अप्लाय करावा लागतो. जर रजिस्टर ऑफिसचं लोकेशन तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर त्याच्यासाठी INC22 नंबरचा फॉर्म असतो. असे INC8 INC9 असे वेगवेगळे फॉर्म्स जे आहेत ते अवेलेबल असतात आणि सर्व फॉर्म्स जे आहेत ते mca.gov.in वर पण अवेलेबल आहेत किंवा तुम्ही तुमच्या CAच्या मदतीने हे सर्व फॉर्म्स जे आहेत हे फिलअप करू शकतात. तर CA तुम्हाला संपूर्ण कंपनीच्या रजिस्ट्रेशनबद्दल मदत करत असतात. तर या माध्यमातून तुम्हाला ही माहिती हवी की काय काय नेमकं प्रोसिजर असते की जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल ते आणि तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने कार्य जे आहे हे करू शकता. एंटिटी रजिस्ट्रेशनचा एक दुसरा पण फॉर्मॅट आहे की ज्याच्यामध्ये बेसिकली 7पेक्षा जास्त जर सबस्क्रायबर असतील तर त्यांच्यासाठी ही प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी INC7 फॉर्म हा फिलअप करावा लागतो. ज्याच्यामध्ये हा जो फॉर्म आहे हा इनकॉर्पोरेशनसाठी असतो, URC1साठी. त्यानंतर INC8 आहे, INC9 आहे, तर हे फॉर्मसुद्धा इनकॉर्पोरेशनसाठी आपल्याला यूज करायचे असतात. त्यानंतर DIR12 जे आहे हे अपॉइंटमेंट डायरेक्टर्ससाठी. त्यानंतर INC22 जे आहे हे ऑफिस लोकेशनसाठी. INC11 जे आहे हे बेसिकली इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी. त्यानंतर मग पॅन आहे, टॅन आहे, ESIC आहे, तर असे काही रजिस्ट्रेशन आहे हे आपल्याला करावं लागतं. तर दोन्ही प्रोसेसपैकी कुठली तरी प्रोसेस आपण फॉलो करू शकतो. नॉर्मली जे कॉस्ट स्ट्रक्चर जे आहे वेगवेगळ्या प्रोसिजरचं, त्याच्यामध्ये बेसिकली जर आपण ऑथोराईज स्ट्रक्चर कॅपिटल पकडलं की ₹1,00,000 कॅपिटलचं कंपनी रजिस्ट्रेशन करत आहे, तर त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ रजिस्ट्रेशन ही साधारण एक 3,500 पर्यंत जाते. त्यानंतर MOA AOA वगैरे जे आहे, MOAसाठी एक साधारण ₹2,000 चार्जेस असतात, AOAसाठी एक ₹300च्या आसपास चार्जेस असतात. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म्स वगैरे जे आहे तर त्याच्यासाठी पर ॲप्लिकेशन ₹300 चार्जेस असतात आणि स्टॅम्प ड्युटी जे आहे हे वेगळे असते. तर असे वेगवेगळे चार्जेस असतात, पण हे पर्सन टू पर्सन, कंपनी टू कंपनी, CA टू CA हे चेंजेस होत जातात आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे चार्जेस जे आहे हे आपल्याला पे करावं लागतं. जर फास्टॅग प्रोसिजरसुद्धा कंपनी रजिस्ट्रेशनसाठी असते आणि फास्टॅग प्रोसिजरलासुद्धा आपण कंपनी जी आहे ही 7 पेक्षा कमी जर सबस्क्रायबर असतील तर फास्टॅग प्रोसेसवर आपण कंपनी रजिस्टर करू शकतो. ज्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये DSC घ्यायचं असतं. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये जे आहे हे आपल्याला INC32-33 फॉर्म्स जे आहेत जे MOA आणि AOAसाठी असतात आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ॲप्लिकेशन्स जे असतात पॅन, टॅन, ESICसाठी हे सगळे ॲप्लिकेशन इन्क्लुडेड असतात. तर ते सगळे फिलअप करून आपण रजिस्टर करू शकतो आणि थर्ड स्टेपमध्ये आपल्याला सर्टिफिकेट जे आहे हे आपल्याला मिळत असतं. नॉर्मली यामध्ये टाईमलाईन जी आहे हे नॉर्मल मोडला 3 ते 4 दिवस असते आणि फास्टॅग मोडला 1 ते 2 दिवसात कंपनी रजिस्टर होऊ शकते.
कॉस्ट जी आहे ही नॉर्मल मोडला एक 3,500 रुपये प्लस स्टॅम्प ड्युटीच्या आसपास येतं आणि फास्टॅग मोडला जे आहे 5,500 रुपये प्लस स्टॅम्प ड्युटीच्या आसपास येतं. पण हे सर्व गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत. CA वगैरेकडनं तुम्ही ज्यावेळी काम करून घेता तर त्यावेळी मग ते त्यांची फीज जी आहे ही वेगळी फी हे पे करत असतात. त्यानंतर कंपनी जर याचा आपण बेनिफिट बघितला की कंपनी वर्सेस जर आपण LLP बघितलं तर LLPचं आणि कंपनीचं आपल्याला काय बेनिफिट आहे तर याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. रजिस्ट्रेशन प्रोसेस दोघांची सेम आहे, कंपनीची पण आणि LLPची पण. पण फीस फायलिंग ज्यावेळी येतं तर त्यावेळी एक साधारण 300 ते 600 रुपये हे कंपनीला लागतात, तर LLPला 50 ते 200 रुपये लागतात. पेपरवर्क कंपनीमध्ये जास्त आहे, LLPमध्ये कमी आहे. कंप्लायन्सेस कंपनीमध्ये जास्त आहेत, म्हणजे याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जास्त आहेत, LLPमध्ये कमी आहे. तर हे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला होतात. त्यामुळे LLPचा फॉर्मॅट जो आहे हा जास्त प्रेफरेबली वापरला जातो आजकाल. आणि गव्हर्मेंटने सुद्धा स्टार्टअप्सला वगैरे प्रमोट करण्यासाठी LLPचं जे एक संशोधन जे आहे हे केलं होतं 2008मध्ये, आणि त्या माध्यमातून LLPचं काम जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. LLPसाठी पहिली स्टेप जी आहे रजिस्ट्रेशनची, त्याच्यामध्ये एक DSC घ्यावा लागतो, ज्याची हार्ड कॉपी असते, म्हणजे आपण डिजिटल सिग्नेचर म्हणतो आपण. त्यानंतर मग DIN आपल्याला म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर असा एक आपल्याला घ्यावा लागतो, जे आपण बेसिकली MCA.gov.in वरून आपण घेऊ शकतो. त्यानंतर फॉर्म 1 असतो जो नेम ॲप्लिकेशनसाठी असतो. फॉर्म 2 जो आहे इनकॉर्पोरेशनसाठी असतं. फॉर्म 3 जे आहे हा LLP ॲग्रीमेंट फायलिंगसाठी असतं. फॉर्म 4 जो आहे हा पार्टनर अपॉइंटसाठी असतं. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपल्याला इनकॉर्पोरेशनचं जे सर्टिफिकेट आहे हे आपल्याला 7व्या स्टेपपर्यंत आपल्याला मिळत असतं. ते एक साधारण 6 ते 7 स्टेपची ही पूर्ण प्रोसिजर आहे, जी आपण स्टेप बाय स्टेप केली तर आपल्याला 7व्या स्टेपमध्ये इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट जे आहे आपल्याला मिळत असतं. त्याच्यात बेस लोकेशन जे आहे हे आपण कशा पद्धतीने ठरवायचं, म्हणजे आपलं रजिस्टर ऑफिस असेल किंवा हेड ऑफिस असेल तर हे आपण कशा पद्धतीने दाखवायचं. तर बेसिकली 3 स्टेप्स आहेत किंवा 3 वेगवेगळे मुद्दे आहेत, तर त्यानुसार आपण आपलं हेड ऑफिसचं लोकेशन हे ठरवू शकतो. ज्याच्यामध्ये बेसिकली क्लायंट लोकेशनवर आपण ऑफिस टाकू शकतो, की आपल्याला आपले क्लायंट्स आपल्याला सगळ्यात जिथं जवळ आहे तर तिथं आपलं ऑफिस असणं गरजेचं आहे. तर असं ठरवून तुम्ही क्लायंट लोकेशनला आपलं हेड ऑफिस जे आहे किंवा रजिस्टर ऑफिस तुम्ही टाकू शकता. किंवा सेकंड असतं की स्किल्ड एम्प्लॉईची जो अवेलेबिलिटी आहे, तर जिथे आपल्या उद्योगाच्या रिलेटेड जर स्किल्ड एम्प्लॉई आपल्याला जास्त हवे असतील तर ते जिथे अवेलेबल असते तर त्या ठिकाणी आपण आपल्या ऑफिस जे आहे, रजिस्टर्ड ऑफिस जे आहे की आपण टाकू शकतो. किंवा मग आपण ओव्हरसीज सेटअप जे आहे हे करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा काही कंपनीज आहे की त्यांचं हेड ऑफिस जे आहे हे सिंगापूरला आहे आणि त्याची सबसिडरी जी आहे ती भारतामध्ये आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण काम जे आहे हे करू शकतो. तर हे झाले आपले ऑफिसेस जे आहे ते आपल्या नेमकं कुठे रजिस्टर असायला हवे आणि कुठे अवेलेबल असायला हवे त्याची माहिती. लीगल एक्सपर्ट बेसिकली सिलेक्ट करण्याच्या वेळी आपल्याला एक लॉयर आपला असावाच प्रत्येक कंपनीचा, आणि तो असला तर जास्त फायदेशीर होतं. त्यानंतर मग परमिट्स वगैरे आहेत किंवा रजिस्ट्रेशन्स आहेत आणि कंप्लायन्सेस आहेत, तर याचीही माहिती आपल्याकडे असणं हे गरजेचं आहे. तर बेसिकली परमिट्समध्ये जनरल परमिट असतात, जसं टॅक्स आहे, GST वगैरे आहे, सर्व्हिसेस, तर हे सगळे टॅक्सेससाठी आपल्याला GSTचं जे रिक्वायरमेंट आहे, रजिस्ट्रेशन आहे हे करावं लागतं. जसं ऑफिस सेटअप आपण ज्यावेळी करू तर त्यावेळी शॉप ॲक्ट लायसन्स आहे किंवा फायर लायसन्स आहे, वेईंग सिस्टमचं लायसन्स आहे, अशा प्रकारचे जे लायसन्सेस हे आपल्याला काढावे लागतात. आणि इंडस्ट्री स्पेसिफिक असतं तर त्याच्यामध्ये जसं फूड इंडस्ट्रीत तुम्ही काम करत असाल तर फूड इंडस्ट्रीसाठी FSSAIचं लायसन्स लागतं. जर औषधं वगैरे करत असाल तर FDAचं लायसन्स लागत असतं. तशा प्रकारे आपल्या उद्योगाशी रिलेटेड कुठलं बेसिकली एक कोअर लायसन्सेस आहेत त्याची माहिती तुम्ही घ्या, आणि ते लायसन्सेस असणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर मग टॅक्स रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स असतात, ज्याच्यामध्ये बेसिकली पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, टॅन कार्ड आहे, जे इनडायरेक्ट टॅक्सेस डिडक्शनसाठी असतं. पॅन जे आहे हे डायरेक्ट टॅक्सेस डिडक्शनसाठी असतं. हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला काढावे लागतात. कंप्लायन्सेसमध्ये बेसिकली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळी आपले कंप्लायन्सेस आपण जर प्रॉपर नाही केले तर इन्व्हेस्टर्स जे आहे ते आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट्स देत नाही किंवा ते आपल्याला सपोर्ट करत नसतात. त्यामुळे कंप्लायन्सेस हे मॅनेज करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे वेळेवर सर्व डॉक्युमेंटेशन सबमिशन करणे, 3 महिन्याने 6 महिन्याने रिटर्न्स वगैरे जेवढे आहेत ते फाईल करणे, तर याची एक अतिशय महत्त्वाची गरज आहे. आणि कंपनी ज्यावेळी चालवतो आपण तर त्यावेळी सर्व डॉक्युमेंटेशन जे आहे प्रॉपर करणं गरजेचं आहे.
स्टँडर्ड रेग्युलेशन जे आहेत किंवा रूल्स आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, सिक्युरिटी आहे किंवा स्ट्रॅटेजी कंट्रोल आहे, एक लॉज रिस्क आहे, ते याचे एक सगळे बेनिफिट्स जे आहे ते आपल्याला मिळत असतात. त्यामुळे आपण जेवढं आपण सिस्टमॅटिक आपण काम करू तर तेवढा आपल्याला फायदा जो आहे हा मिळत असतो. जर आपण कंप्लायन्सेस वेळेवर एक फाईल नाही केलं तर एक टाईम लॉस होऊ शकतो मॅनेजमेंटचा. आपल्याला काही मॉनिटरी पेनल्टीजसुद्धा लागू शकतात किंवा आपलं एक रेप्युटेशन जी असते कंपनीची तीसुद्धा कमी होऊ शकते आणि त्याचा एक भुर्दंड जो आहे आपल्याला लागू शकतो. त्यामुळे बरेचदा आपण जसं ऐकतो ना की या डिपार्टमेंटची रेड पडली, त्या डिपार्टमेंटची रेड पडली, हे कारण वेळेवर ते प्रॉपर कंप्लायन्सेस किंवा रिटर्न्स वगैरे सगळ्या गोष्टी करत नसतात आणि त्याच्यामुळं नुकसान जे आहे हे आपल्याला भोगावं लागतं. कंप्लायन्सेसचे जे फायलिंग आहे बेसिकली ॲन्युअली काही कंप्लायन्सेस असतात त्याचं फायलिंग करावं लागतं, काहींचं क्वार्टरली आपल्याला करावं लागतं. काही जे रेझोल्युशन वगैरे सारख्या गोष्टी असतात त्या बोर्ड मिटिंग्समध्ये होत असतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीचं रेझोल्युशन तुम्हाला पास करायचं असेल तर आपल्याला बोर्ड मिटिंग ही घ्यावी लागत असते. एच आर पॉलिसीजचं काही कंप्लायन्सेस जे आहेत ते बेसिकली त्याच्यामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट येतात किंवा लेबर रजिस्ट्रेशन येतात आणि त्याचं नेचर जे आहे ते वेगवेगळे असतात. त्यामध्ये लेबर ऑफिस जे असतं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे सगळे कंप्लायन्सेस जे आहे ते फुलफिल करावे लागत असतात. तुमचं जर ई कॉमर्सचा वगैरे बिझनेस ई प्लॅटफॉर्म असेल तर त्याच्यासाठी डाटा प्रायव्हसीचं कंप्लायन्स आपल्याला पूर्ण करावं लागतं. त्यानंतर रॉबस्ट टर्म्स ऑफ यूज आपल्याला काही करावं लागत असतात. त्यानंतर हे लॉयरकडनं आपण सगळं प्रॉपर सिस्टमॅटिक करून घेणं हे गरजेचं असतं आणि पेमेंट गेटवेचे काही रूल्स रेग्युलेशन असतात तर ते आपल्याला फॉलो करावं लागत असतं. यासाठी तुम्हाला जर हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वैयक्तिक स्वतः करायच्या असतील तर जसं indiafilings.com म्हणून आहे, तर त्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व लीगल नॉलेज जे आहे हे मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्यासुद्धा हे काम जे आहे हे करू शकता फायलिंग्सचं वगैरे, किंवा अदरवाईज तुम्ही CA किंवा लॉयर्सचे वगैरे मदत घेतली तर ते जास्त बरं आहे. आणि ते लोकल लेवलला ते आपल्याला अतिशय चांगला सपोर्ट आहे करत असतात आणि मग त्या माध्यमातून आपले जे कंपनीचं स्ट्रक्चर आहे जे लिगली सर्व काम आहे आपण सिस्टमॅटिकरित्या आपण करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही पुन्हा तुमच्या एक स्टार्टअप तुम्हाला तयार करायचं असेल, कंपनी तुम्हाला रजिस्टर वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी ही या सर्व बेसिक डॉक्युमेंटेशन जे आहे किंवा प्रत्येक एंटिटीचं वेगवेगळं स्वरूप असतं, ते या स्वरूप कुठल्या तरी एका स्वरूपाचा तुम्ही उपयोग करून तुम्ही तुमचा उद्योग जो आहे हा सुरू करू शकता. आजच्या सत्रात एवढंच. यात तुम्हाला काही अडचण असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. वेगवेगळे जे वेबसाईट्सची मी नावं सांगितली indiafilings.com वगैरे त्याचं तुम्ही भेट द्या, तिथून तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. किंवा तुम्ही तुमचे CA आहेत, ॲडव्होकेट आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत, तर यांच्याशी तुम्ही भेटगाठ घेऊन तुम्ही त्यांच्याशी एक सल्लामसलत करून त्यानंतर मग त्यांच्या सहाय्याने तुम्ही त्यांच्या मदतीने एक तुमचं कंपनीचं एक चांगलं लिगल स्ट्रक्चर जे आहे हे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. आजच्या सत्रात एवढं. यात काही अडचणी असतील तर 8097275136 या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आणि मी नक्कीच तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची जी काही उत्तरं असतील हे देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. आपला दिवस शुभ हो.